महाराष्ट्राची दुर्दशा करण्यासाठी हे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं सर्व काही कांड आहेत. अशोक खरात त्यांचाच माणूस. आणि एक गोष्ट झाकून ठेवण्यासाठी दुसरी गोष्ट उभी करायची, म्हणजे माणसांचं ध्यान भटकवणे. म्हणजे तुर्तास असं म्हणावं लागेल की तपोवनमध्ये झाडं तोडण्याचं काम करायचं एकीकडे, आणि दुसरीकडे अशोक खरातांचं उभं करायचं. अशोक खरात हा यांचाच माणूस आहे, कारण त्यांच्यामध्ये हा देवेंद्र फडणवीस मुख्य अधिकारी त्याच्यामध्ये फसलेला आहे. आणि तिसरी गोष्ट आता ते सांगतात की उत्तर भारतीयामधून येणारे लोकांच्यासाठी आमची महाराष्ट्रातली घरं त्यांना कमी किमतीत भेटून देणार, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रातले लोक बोंबलत फिरणार, ही तिसरी गोष्ट. पण महाराष्ट्रातल्या लोकांना ही का कळत नाही की हे देवेंद्र फडणवीस असा नालायक माणूस आपल्याला का गुमराह करतो? त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन उचलत नाही? 400 वर्षापूर्वीचा इतिहास उचलून बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या गोष्टी वेळेला 400 ब्राह्मणांनी 300 पुरोहितांनी 4 महिने एक गेलता की छत्रपती शिवाजी महाराज मेले पाहिजेत आणि त्यांचा राज्याभिषेक झाला नाही पाहिजे, ही ब्राह्मणांची वृत्ती राहिलेली होती. आणि त्याच ब्राह्मणांनी आज महाराष्ट्राचं वाटोळं करून ठेवलं. मग जर आम्ही अशा माणसांना, वाईट प्रवृत्तींना जर प्रोत्साहन देत असेल तर आमच्या मराठ्यांचं वर्चस्व कुठं राहणार? गेले किती वर्ष झालं की आरक्षणचा मामला हाच विरोधी पक्षमध्ये असताना देवेंद्र फडणवीस दोन्ही हातावर राखेल घालून बोंबलत होता की जर आम्ही सत्तेत आलो तर आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ शकतो. हे विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेचा बोंबलणारा माणूस आज का आरक्षण देऊ शकत नाही? आणि आज सत्तेत आल्यानंतर एकीकडं झाडं तोडतो, दुसरीकडं खरातला उभं करतो, आणि तिसरीकडं बाहेरच्या देशातनं, राज्यातनं आलेल्या लोकांना घरं कमी किमतीत देतो. म्हणजे मराठ्यांना कुठे जायचं? तुम्ही मराठी आहात का कोण आहात? तुम्हाला राग कसा येत नाही? अशा मानलांना चपलानं हाणून तुम्ही सरळ करायला पाहिजे. का आम्ही जगायचं नाही? आमचा महाराष्ट्र नाही आहे का? तुम्ही वाटोळ करायला बसला आमच्या महाराष्ट्राचं. त्याच्यापेक्षा सत्ता सोडून घरात बसा तुम्ही. आग लागती तुमच्यासारख्या माणसाचं बघून.